परवा मुंबईला होतो. इरिगेशनचे जे वरिष्ठ अधिकारी, मी जे काय 5 वर्ष आमदार होतो तेव्हा माझं कायम सातत्याने डायलॉग व्हायचा. आणि अल्प साठ्यात सुद्धा तालुक्याचं पाण्याचं नियोजन आम्ही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि आपल्याच तालुक्याचं नाही तर 7ही तालुक्याचं केलं. नियोजन जर व्यवस्थित केलं ना तर पाणी चांगलं पुरतं. पण पाणी मोठ्या प्रमाणात असून सुद्धा जर ते पाणी पुरलं नाही तर ते फक्त नियोजनाचा अभाव आहे किंवा कोणाकडे याच्याकडे लक्ष नाही. तर मी काही इरिगेशनचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना त्यांना मला विधान भवनाचे तिथे भेटले होते आणि मी चर्चा केली की आपण 5 वर्ष जसं नियोजन करायचो, चर्चा करायचो, तसे आता मिटिंग्स होतात का? होतात म्हणलं मिटिंग्स. पण बारकाईने आता किती स्टॉक आहे, कुठल्या शाखेला किती पाणी सोडायचं, तुमच्याकडे 3 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे तर 3 एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा जो कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये मेन नगर श्रीगोंद्याचं एक आहे, एक कर्जत जामखेडच्या तिकडचं एक आहे आणि एक आपले जुन्नर आंबेगावचं 110 किलोमीटरपर्यंतचं आहे. तसं कुठल्या एक्झिक्युटिव्हच्या ताब्यात किती पाणी गेलं पाहिजे याचं बारकी मॉनिटरिंग होतंय का? आणि तुमच्याला कोण मार्गदर्शन करतंय का किंवा काय होतंय का? किंवा जुन्नर तालुक्यातून तुम्हाला कोण असं सांगतंय का? त्यांनी फक्त एकच सांगितलं, तुला तर सध्या काय आहे, सगळं भोंगळा कारभार चालू आहे. त्यांनी ते वाक्य वापरलं, सगळे आम्ही हसलो आणि त्याच्यावर विषय बंद झाला. मला सांगायचं असं की जुन्नर तालुक्यातल्या प्रशासकीय अधिकारी पातळीवर सध्या जे जे कार्यालय आहेत आणि जे जे शेतकऱ्यांच्या प्रति विशेषतः MSCBचा असेल, पोलीस स्टेशनचा असेल, महसूल विभागाचा असेल, मोजणी विभागाचा असेल, पंचायत समितीला आता नवीनच बॉडी आली आणि नगर परिषदेचा असेल, सगळीकडे भोंगळा कारभार चालू आहे. कुठंच नीट व्यवस्थितपणे कार्य कोण करत नाही. राजकीय वाद, राजकीय मतभेद हे होत राहणार आहे, पण याच्यातून सर्वसामान्य नागरिकांना त्रास नाही झाला पाहिजे. आणि सर्वसामान्य नागरिकाला त्रास आता सध्या प्रचंड प्रमाणामध्ये होत आहे म्हणून कारभाऱ्यांचं लक्ष नाही. म्हणून आता विशेषतः नगर परिषद पूर्णतः शिवसेनेच्या ताब्यात असताना सुद्धा तिथले ना शिवसेनेचे, ना भारतीय जनता पार्टीचे, ना राष्ट्रवादीचे कुठलेच नगरसेवक खुश नाहीये. कारण प्रशासनाचे अधिकारी म्हणून CEO आणि त्यांचे सर्व अधिकारी एक वेगळ्या तालावर ते चालतात. ते नगराध्यक्षासह कुठल्याही नगरसेवकाचं ऐकत नाही, कारण त्यांना नेत्यांचं वेगळ्या पद्धतीचा अभय आहे आणि म्हणून ते कोणाला भेट नाही. आणि नगरपालिका निवडून आली काय आणि नाही आली काय आणि प्रशासक असून काय नसन काय, जसं मागं चाललंय तसंच आता चालू आहे. म्हणून तिथं खूप अस्वस्थता आहे. माझे नगरसेवक मला सातत्याने सांगत असतात आणि वास्तविक पाहता दादांच्या जाण्यानंतर मी माझं सगळीकडे फिरणं जाणं हे खूप कमी होतं, कारण मला क्षणोक्षणी दादाची खूप आठवण येते. आणि खरं का करायचा असा प्रश्न निर्माण होतो. परत दुसऱ्या क्षणाला वाटतं की सुनेत्रवाहिनीला आपण पाठबळ दिलं पाहिजे. परत वाटतं की आपले लोक मला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगतायत. पण आता या तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे दुःख विसरून हळूहळू पूर्वपदावर येऊन आपल्याला तिथं तिथे ते लक्ष निश्चित प्रकारे दिलं पाहिजे. खूप कामं विस्कळीतपणाचं आहे. मी काही एकाचा दोष आहे असं म्हणणार नाही, तर त्याला शिस्त आणणं खूप गरजेचं आहे. आता ते पंचायत समितीचे BDO त्यांना मी किती वेळा काही गोष्टी सांगते चांगल्या. आपण काय दादागिरी किंवा दमदाटी मी करणारा माणूस नाहीच. जे लोकांच्या हिताचं आहे आणि जे कायद्याला बांधील राव असेल त्या गोष्टी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. ते मान्य पण करतात खाजगी, पण तसे ते वागत नाही. BDO तसे वागत नाही, CO तसे वागत नाही. आता नवीन तहसीलदार आलेत, त्यांचं माझं काही लय फारसं प्रभारी आलेत शिरसाट ना, त्यांचा आणि माझा काही लय एवढा संबंध आलेला असं वाटत नाही. पण प्रत्येक ठिकाणी असे 4-5 पंटर आहेत. तुम्ही बघा, ते ठराविकच चेहरे तुम्हाला तिथे ते सगळीकडं दिसतात आणि तेच पूर्ण तालुक्यामध्ये कुठं कुठं काय काय करायचं ते राबवताना मारतात. ते महसूल विभागामध्ये दिसतील, ते नगरपालिकेत दिसतील, ते प्रत्येक कामाच्या सँक्शनमध्ये दिसतील, ते ठेकेदार म्हणून दिसतील आणि तेच सगळे करत असतात. म्हणून हे जे काही गोष्टी घडतात म्हणजे ते लोकशाही पद्धत ही डिसेंट्रलायझेशन व्हावी म्हणून असते. ही आता सेंट्रलाइज्ड पद्धत व्हायला लागलेली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर
जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या प्रती त्यांच्या गटाचे जे स्वातंत्र्य वल्लभशेठ बेनके साहेबांनी आणि त्यानंतर मी दिले होते, त्याचे राजकीय तोटे काही प्रमाणामध्ये आम्हाला सहन करावे लागले. पण तसं आता होताना दिसून येत नाही. जे काय होईल ते सेंट्रलाइज्ड पद्धतीने व्हायला पाहिजे. हे जेव्हा होतं तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनागोंदी माजती, हुकुमशाही होती आणि त्यातून वेगळ्या वेगळ्या प्रकार घडतो. आता कालचा तुम्ही प्रकार बघितला, गोविंद शिंदेला ACBने पकडलं. आता गोविंद शिंदे तसा चांगला अधिकारी, त्यांनी पैसे घेतले नाही घेतले खाल्ले तो भाग वेगळा आहे, घेतले असून त्याच्यावर कारवाई होईल. पण कुठल्याच केसच्या संदर्भात झाली, नेमकी काय झालं, त्याचे जर सत्य पाहिले तर किती भयानक आहे. कुठल्या बिल्डरने ट्रॅप लावला, कशासाठी लावला, कुठल्या स्कीमसाठी लावलं, तिथे कशा पद्धतीचं अतिक्रमण आहे, त्याला अभय कोणाचं आहे. बावनकुळे स्वतः एक मंत्री म्हणून सांगतात की सरकारी कार्यालय हे फक्त सरकारी आवारातच राहतील, तरीसुद्धा ते रजिस्टर ऑफिसचं कसं झालं. ठीक आहे, एकदा निर्णय झाला, ठीक आहे, आपण लेट गो केला, काही नाही केलं. पण अशा पद्धतीने एक हुकुमशहाच्या दिशेने मी म्हणत तसंच व्हायला पाहिजे. असं जर होत असेल तर हे योग्य नाही. याच्यावर आपल्याला वेळीच काही ना काही दखल घेऊन लोकांसमोर सत्य आणून या सगळ्या गोष्टी पुढे आणल्या पाहिजे. आणि म्हणून एक राज्यकर्ता म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी, प्रत्येक पक्षाच्या नेत्याची जबाबदारी, म्हणजे माझी पण जबाबदारी की ते केलं पाहिजे. याच्यात आम्ही सगळेजण कमी पडतोय असं मला वाटतंय. पण आता ते कमी न पडता आपल्याला पुढं वाटचाल करून एक योग्य दिशेला जुन्नर तालुक्याचं सगळं प्रशासन जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून सगळा कारभार हे केला पाहिजे. ह्या दृष्टीने आम्ही वाटचाल करण्याचा प्रयत्न करू.